जागा वाटपादरम्यान सर्व घटक पक्षांचा मान राखला जाईल। अमित शहांकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हमी। मुंबई विमानतळावर बैठक संपन्न। दरवर्षीप्रमाणे यंदाही अमित शहा सपत्नीक लालबागच्या राजाच्या चरणी, तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीही बाप्पाचं घेतलं दर्शन। शरद पवारांनी जावई आणि नातीसह घेतलं लालबागचा राजा आणि चिंतामणीचं दर्शन। पवारांचं गणेश दर्शन म्हणजे ढोंगीपणा, प्रवीण दरेकरांची टीका। प्रकाश आंबेडकरांकडून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न, तर जरांगे पाटलांबरोबर जाणाऱ्या नेत्यांसोबत आम्ही जाणार नाही, आंबेडकरांनी केलं स्पष्ट। फडणवीस साहेब, तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटणार नाही। बीडमधल्या घोंगडी बैठकीत मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल। अब्दुल सत्तार बनले मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधला दुवा। मराठा आरक्षण आणि शेतकरी मुद्द्यावर पोहोचवली एकमेकांची मतं। बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे परभणीमध्ये दाखल। अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार। मी विकास करताना कधी जात पाहिली नाही, माझी जात धर्म, पद आणि भाषा विकासच। लासलगावात भुजबळांचं वक्तव्य। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून 3,500चा भाव जाहीर। निवडणुकांच्या तोंडावर अभिजित पाटील यांचा मास्टर स्ट्रोक। तुम्ही बोलवाल तिथे सभेला येईन, राहुल गांधींचं राज्यामधल्या नेत्यांना आश्वासन। राहुल गांधींच्या 15 तर प्रियंका गांधींच्या 10 सभा घेण्याचा राज्य काँग्रेसचा विचार। नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ बहिणी मित्र ताब्यात, तिघांची कसून चौकशी। प्रॉपर्टीच्या वादातनं हत्या केल्याचा संशय। समृद्धी महामार्ग संभाजीनगर मार्गे पुण्याला जोडणार, प्रकल्पाला जवळपास 9,500 कोटी खर्च अपेक्षित। डॉक्टर आंदोलनामुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 23 रुग्णांचा मृत्यू। राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। डॉक्टरांना उद्या संध्याकाळी 5 पर्यंत कामावर हजर राहण्याची सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।